नवोदयचं जे धडा पहिला आहे संख्या आणि संख्या पद्धत ते आपण बघतोय आणि आपण नमुना प्रश्न बघितले. आता आपल्याला काय बघायचं आहे सांगता का? स्वाध्याय बघायचं आहे आपल्याला. स्वाध्याय क्रमांक कुठला आहे आज? 1.1. नवीन धडा, नवीन एकदम मस्त मजा येईल आणि एकदम सोपं आहे आज. रेडी? एकदा जोरदार. नवीन धडा, नवीन उत्साह पाहिजे, बरोबर? माझा लक्षात घ्या. इथं तुम्हाला एक संख्या दिलेली आहे. पहिला प्रश्न, ती संख्या कशी आहे बघा. अशी काहीशी ती संख्या आहे. आणि मग विचारलंय ही संख्या पुढीलपैकी कोणती? ही संख्या पुढीलपैकी कोणती? 753, 357. बघा 753, 357 आहे हे मान्य आहे हे म्हणतात, पण त्या गोष्टीला काही तथ्य नाही, त्याला उत्तरच निघत नाही. मग दुसरं कोणतं आहे? 753,000. हे बघा. आता बघा इथं एक क पुढे बस 7, 5, 3 आणि 3, 5, 7. तर जर तुम्ही बघितलं 753,000 हे बरोबर येते. ऑप्शन बी 700. हे बघा अजून उत्तर नाही सांगितलेलं मी, फक्त बोलणं चालू आहे. 753,000 पण पुढे काय म्हटले ते माहिती का? 357. परत तेच चुकलं त्यांचं. 357 नाही आहे, काहीतरी पाहिजे आपल्याला त्याच्यात. 357 हे चालणार नाही, म्हणजे ऑप्शन नंबर बी कॅन्सल होते. मग सी काय दिलंय? 753,000 हे बरोबर आहे आणि सोबत काय दिलेलं आहे? 357. म्हणजे पर्याय क्रमांक सी काय आहे? बरोबर. हे बघा 7, 5, 3 हे कुठं आलं? हजाराला. म्हणून काय आलं हे? 753,000. इथे लक्ष दे बेटा. 753,000 आणि काय आलं? 357. डीचं पण होतं 753,357. तर ते काहीच कामाचं नाही. 753,000 होतं ते काहीच कामाचं नाही. मग प्रश्न क्रमांक दुसरा. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मग सांगता का मला? प्रश्न क्रमांक 2 कोणते कोणते अंक घेतले आपण उत्तर बघूया. पुस्तक सोबत राहू द्यायचं अभ्यास करताना. कोणते कोणते संख्या आहे? 1, याच्यापासून कोणती संख्या पाहिजे आपल्याला? एकदाच अंक वापरायचं. 5 अंकी सर्वात मोठी संख्या. मग पहिले आपल्या ट्रिकमध्ये उत्तर द्या. चढता क्रम का उतरता क्रम? अरे हा, चढता नाही तर उतरता. एक ना एक तर लागूनच जाईन तुपका. पहिले मला सांगा काय म्हटलेले? सर्वात मोठी का सर्वात लहान संख्या आहे? सर्वात मोठी. मोठी. मग पायरी कधी कशी असते हे बघा. इकडे लक्षात घ्या. आता याच्यानंतर तुम्ही कदाचित विसरायला नको. 1, 2, 3, 4, 9. मग 9 कुठं भेटेल तुम्हाला? वर. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 9वी, 10वी असे ते जाणार ना तुम्ही. मग कधीही उतरता क्रम कसा येणार? मोठ्यात मोठी संख्या. आणि खालतून स्टार्ट केलं तर काय येणार? लहानात लहान संख्या. मग आता आपल्याला मोठ्यात मोठी विचारली आहे म्हणून उतरता क्रम पाहिजे. आता ज्यांना लक्षात राहत नाही त्यांनी काय बघायचा? व्हिडिओ. हां, मग
उतरता क्रम म्हणजे मोठ्यात मोठी संख्या येणार. मग सांगा मोठ्यात मोठी संख्या सांगा काय येणार मग पहिले. मराठीत 98,641. इंग्लिशमध्ये सेम इंग्लिशला आहे तुम्ही म्हणून 98,641. आता बघा हे जमलं का. ऑप्शन काय आहे तिथं आहे का ऑप्शन कोणतं आहे. ऑप्शन नंतर बघायचं का पहिले. जेव्हा काही गणित आहे जिथं आपल्याला ऑप्शन आधी बघायला लागतात. बघा किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यांमधील फरक किती आहे. मग सांगा किमान 6 अंकी संख्या. हे बघा किमान म्हणजे लहान. किमान म्हणजे काय लहान. किमान 6 अंकी संख्या वजा कमाल किती अंकी संख्या आहे 4 अंकी संख्या. मग मला सांगा किमान 6 अंकी संख्या लहानात लहान बरोबर 1,00,000 1 आणि मग 6 अंकी आहे ना किमान आहे म्हणजे लहानात लहान आहे. तर 1 लिहायचं आणि त्याच्या पुढे 5 शून्य आणि कमाल 4 अंकी म्हणजे मोठ्यात मोठी तर सर्व 9. लक्षात ठेवा जेव्हा किमान सांगितलेली आहे तर 1 लिहायचं आणि बाकीचे पूर्ण 0 करून टाकायचे. आणि जेव्हा किमानला काय केलं 1 आणि 0 काहीतरी गडबड केली का. हां आणि त्याच्यानंतर कमाल सांगितलं तर 4 9. मग आता हे वजा करायचे यांच्यामधले फरक म्हणजे काय असतं वजा बाकी. 10तून 9 गेले 1 10तून 9 गेले 1. मग इथं काय आले 9 9तून 9 गेले 0 9तून 9 गेले 0 9तून 9 गेले 0 आणि इथं काय येणार तुमचं 9 आणि हा 1 काय होऊन जाणार 0. मग उत्तर काय आलं सांगा 90,001. पर्याय क्रमांक कोणता आहे पर्याय क्रमांक सी. येतंय लक्षात येस और नो. व्हेरी गुड नाव नेक्स्ट. आता कोणता प्रश्न आहे 4था प्रश्न क्रमांक 4. बघा आता एकदम सुंदर असं गणित दिलेलं आहे. थोडं लक्षात घ्या बंदा आलिया सर्वांनी लक्षात घ्या बेटा. दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. आता इथं तुम्हाला पर्याय आधी बघावे लागते कारण दशम स्थानी 9 असणारे बऱ्याचशा संख्या तयार होऊ शकतात. पण मग त्याच्यातलं तुम्हाला 4 दिलेले आहेत. 4 कोणत्या कोणत्या आहेत सांगता का मला. ऑप्शन नंबर ए काय आहे 1092. 2 नंबर सांगा 1,2,9,0. त्यानंतर सी 2,0,9,1. आणि डी 2,1,9,0. मग काय विचारलंय त्यांनी दशम स्थानी 9 असलेली किमान संख्या. किमान म्हणजे काय असतं आलिया लहानात लहान. काय असतं लहानात लहान. तर बघा लहानात लहान संख्या जर म्हटले 2 मिनिटं थांबा बसा ना चेअर दे बेटा. नाही घ्या अंदाज यश 2 नाही घ्यान बसा. मग आता मला सांगा 1092. हां इकडे बघा लक्षात घ्या सर्वांनी. हे एकक इकडे बोला माझ्यासोबत एकक. मग हजारची संख्या बघायची. इथं 2 हजार आहे. मला सांगा 2000 मोठं असतं का 1000.
2000 मोठं असतं आणि आपल्याला शोधायचं आहे किमान म्हणजे कमीत कमी. मग कमीत कमी मध्ये हे 2च पर्याय शिल्लक राहिले. आलं लक्षात? हो की नाही? म्हणजे हे दोघं पर्याय दिव्य काय झाले? कॅन्सल बेटा. मग आता काय याच्यात पण लहानात लहान. मग 1000ची संख्या बघून झाली की कोणती बघायची? शतक. 2 आणि 0 मध्ये लहान कोणती आहे? मग सर्वात लहान संख्या कोणती झाली? ए. उत्तर काय आलं? मला सांगा जर मोठ्यात मोठी काढायला सांगितली तर काय येणार? तर पहिले कम्पेअर कोणतं होणार? 2091 आणि 2190. ऑप्शन नंबर डी. हे बघा बरोबर यश. हे काय आलं? 0 आणि 1 मध्ये मोठी ही आहे. तर हे काय आलं तुमचं? कमाल. पण आपल्याला विचारलेलं काय होतं? किमान. म्हणून आपण बघूया हे उत्तर. उत्तर काय आलं? क्वेश्चन 4. आता क्वेश्चन नंबर 5. सर्वात सोपा प्रश्न. सांगा 5555 ही संख्या कशी लिहिता येणार अंकात? सांगा किती वेळेस 5 येणार? 4 वेळेस 5. 5555. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 6. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? 5 मिनिटं आहेत ना? मग बघा कमाल ते किमान पहिले तर शब्द कोणता लक्षात घ्यायचा माहिती का बेटा? कमाल ते किमान म्हणजे मोठ्यात मोठी पासून लहानात लहान. आलं लक्षात? मग बघा त्या 4ही ऑप्शन मध्ये मला सांगा किंवा पर्यायामध्ये बी क्रमांक जो आहे, जो बी क्रमांक आहे किंवा तुम्ही जे अंक बघतायत बघा, कोणते कोणते बघणार? एकक, दशक, शतक, हजार आणि अजून कोणतं आहे? दश हजार आहे बेटा. 10,000 बरोबर. फक्त ना मी कोणता बघतोय माहिती का? ऑप्शन पहिला ए बघतोय. पहिलं कोणता बघतोय? ए. कमाल ते किमान म्हणजे कसं येणार? कमाल इथं लिहिणार कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि हे काय येणार तुमचं? किमान लहानात लहान. मग आपल्याला बघायचंय की 8 आणि त्याच्यानंतर काय आहे? फक्त 10,000चं बघायचं. 8 1 8 6 हे पहिला क्रमांकाचं ऑप्शन. मला सांगा ही उतरता क्रम प्रॉपर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही. 8 1 8 6 म्हणजे कसा पाहिजे होता तो? 8 8 6 1 म्हणजे ऑप्शन नंबर ए देवानी नाही आहे. आलं का लक्षात बेटा? 10,000चं बघितलं म्हणजे आता हे पुसू का मी? ओके. नंतर दुसरं बघा त्याच्यात तर पहिलेच गडबड वाटते. 1 6 8 4 हे क्रमशः आहे का? हे पण क्रमशः नाही. मग बघा परत ऑप्शन नंबर सी. सांगा 8 8 6 1 इथं काहीतरी दम आहे. इथं काहीतरी दम आहे. मग त्याच्यानंतर बघा आता पूर्ण संख्या मी लिहून घेतो. चालेल? इथं काहीतरी दम वाटतंय ऑप्शन नंबर सी मध्ये म्हणून लिहिण्याचा प्रयत्न करतोय. पुढचं पण बघून घ्या. 8 8 6 एकच आहे म्हणजे आपल्याला त्या संख्या बी आणि सी मध्ये, सी आणि डी मध्ये टक्कर आहे. सांगा 81 427. त्यानंतर 82 बोला 82,341. नंतर 63 178 आणि त्यानंतर 16,378. आता जर तुम्ही बघितलं कमालकडून किमानकडे बरोबर तर हे 8 8 6 1 बरोबर आहे. पण इकडे बघ तन्मय 81 नंतर 82 शक्य आहे का? 81 नंतर 82 शक्य नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी कॅन्सल. मग राहिलं कोणतं? कसं शोधलं ते कळलं का? मग आता ऑप्शन नंबर डी बघूया आणि त्याच्यात मजा पण येईल आपल्याला लिहायला. सांगा 82,341 आणि 81,000. हे बघा बेटा
आता बघा उतरता क्रम 8 8 6 1. मग बघा 82 81 63 16. म्हणजे ऑप्शन नंबर डी बरोबर. फक्त पहिल्या दोन बघूनच सोडवला, पूर्ण लिहत बसले नाही. कारण आपल्याला काय वाचवायचं आहे? वेळ. कारण हे काय आहे? नवोदय. चला 7वा प्रश्न बघू. मजा आली ना दियाला? दियाला एकदम ट्रिक वाटली तिला ना. चला काय हरकत. विनया कळलं का बेटा? ट्रिक आहे का? पण किती अंक बघायचे? फक्त पहिले 2. पहिले 1 बघितलं नंतर 2. घाबरायचं नाही, किती मोठी संख्या असतो. बघा 1 0 3 4 5 अंक वापरून लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. मग लहानात लहान आहे, मग पहिले काय येणार? एक गंमत सांगू का? त्यांनी संख्याच तुम्हाला व्यवस्थित देऊन दिलेली आहे. डायरेक्ट 10,345 तयार होते. बघा 1 त्याच्यानंतर 0 घेतो, 0 आधी घेत नाही आपण. मग हे काय उत्तर? 10,345. आणि विषम संख्या आहे, तर विषम पण आहे. एकक स्थानी 1 3 5 7 आहे का? हो. म्हणजे हेच उत्तर आलं. ऑप्शन नंबर 1 का? व्हेरी ना. शेवटचं जे 8 आहे ते एकदम मस्त, एकदम मजेदार आहे. ते मी इथं लिहितो, चालेल? कारण आपल्याकडे बोर्डावर तिथं जागा नाही. बघा 1 मिनिट. हे एक पझल आहे, त्याला सुडोकू पण म्हणू शकतो आपण. काय म्हटलं जातं याला? सुडोकू. माझ्या नजरेने बघाल ना तर 2 मिनिटात सोडू आपण. बघा सांगा, इथं काय आलं? 1, नंतर इथं 2, त्यानंतर 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5 आहे का तिथं? मग एक्स घेतलं, वाय घेतलं, झेड घेतलं. आता बघा नंतर काय? 8 आणि 9. हे कोणता प्रश्न आहे? शेवटचं 8वं. त्यांनी काय सांगितले? एक्स वाय झेडच्या किमती काढा. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर बघा, मला वाटतं तुम्ही हुशार आहात आणि 0 मिनिटात सोडू शकता. तसं हां बोला. झेड आहे ना रे बेटा? वाय आणि झेड एंटर होते का? ओके, थँक्यू. पहिलं मला सांगा, इथं कोणत्या कोणत्या संख्या नाही आहेत? मध्ये एकच शिकायला भेटेल ना. 1 बोला, ये लवकर बेटा. 1 नंतर 4. कोणती कोणती नाही आहे? 5 6 7 बरोबर. उभ्या, आडव्या आणि तिरकस तिघांची बेरीज समान पाहिजे. आणि आपल्याला एक कळून चुकलं की 5 6 7 नाही आहे. बघा सर्व प्रश्न क्रमांकामध्ये 5 6 7 आहे बघा. पण आपल्याला शोधायचं काय की एक्सच्या ठिकाणी काय येणार, वायच्या ठिकाणी काय येणार आणि झेडच्या ठिकाणी काय येणार. मग पहिले हे बघायचं की कुठं कुठं बेरीज आहे. कम्प्लीट करू शकतो. 8 आणि 3 11 आणि 4 4 आणि 9 13 13 आणि 2 15. हे बघा अशी पण 15 आली आणि अशी पण संख्या काय आली? 15. हो की नाही? मग आता बघा 9 आणि 1 किती होता? 9 आणि 1 10. मग इथं किती येणार? मग ऑप्शन बघा की ज्याच्यात 5 नंबर मध्ये ए ला इथं काय आहे? 5. वाय बरोबर किती आलं? 5. एक्स बरोबर किती आहे? 6. मग चेक करू. 6 आणि 1 7. 7 आणि 8 15. आणि झेडच्या जागेवर काय येणार? 7. 7 आणि 5 12. 12 आणि 3 15. सर्व ठिकाणी 5 5 15 15 आलं. म्हणजे ऑप्शन नंबर काय आलं? ए. आलं लक्षात? तर ऑप्शन नंबर ए यायचं इथं. 6 5 7. आलं लक्षात? हो की नाही? चला अशा प्रकारे हा एक्सरसाइज संपतोय. पण तुम्हाला आता इथं बसून ते लिहायचं. ओके, व्हिडिओ घरी बघायचा. हा व्हिडिओ 8 8:30 पर्यंत येईल.
लवकर नाही येणार, तो एडिटिंग करावा लागेल.